आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। ऐन सणासुदीच्या काळात साखर महाग झाली आहे। सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलंय। साखर महाग झाल्यानं त्याचे परिणाम मिठाईसह खाद्यपदार्थांवरतीही होत आहे। काही दिवसांआधी 40 ते 50 रुपये किलो असलेली साखर आता थेट 60 रुपयांच्या पार गेली आहे। दिवाळीपर्यंत मात्र साखरेचा दर 100 रुपयांची अर्थातच ओलांडेल अशा स्वरूपाची भीती ही सर्वसामान्यांना वाटते। देशात साखरेचा पुरेसा साठा आहे, तरीही दर का वाढतायत याचं कारण आता समोर आलंय। व्यापाऱ्यांनी साठेबाजी केली आणि तुटवड्याच्या भीतीनं ग्राहकांनी सुद्धा आगाऊ खरेदी केली आहे आणि त्यामुळे साखरेचे दर वाढलेले पाहायला मिळतात। इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष नीरज शिरगावकर यांनी हा मोठा दावा केलाय। अर्थातच साठेबाजीचा जी व्यापाऱ्यांकडून केली जाते आणि सर्वसामान्य ग्राहक हे आगाऊ खरेदी करतात। साखरेचा साठा पुरेसा आहे, त्यामुळे उगाचच नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही आश्वस्त करण्यात आलेलं आहे। ISMAनं हे आश्वासन दिलंय। अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, एकीकडे जी काही साठेबाजी सुरू आहे किंवा ग्राहकांच्या मनात भीती आहे, यावरती कशा पद्धतीनं तोडगा काढणार जेणेकरून येत्या काळात साखरेचे दर हे किमान स्थिर राहावेत? ही परिस्थिती आपल्याला अशी झाली आहे की काही दिवसापूर्वी आपण बघितलं होतं की युद्ध सुरू असताना पेट्रोल संपणार, पेट्रोलचे दर वाढणार आणि अचानक पेट्रोल पंपावर जशा रांगा लागल्या होत्या तशीच परिस्थिती आता साखरेच्या बाबत झालेली आहे। अनेक ठिकाणी लोक जी महिन्याकाठी जेवढा त्यांचा स्टॉक असेल, उदाहरणार्थ 10 किलो साखर जर महिन्याला वापरत असेल तर तोच ग्राहक आता 20 किलो 22 किलो आणि साठवणूक करण्यासाठी आता दुकानात धाव घेऊ लागलाय। कारण 60 रुपयापेक्षा अधिक दर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे दर आहे। ते अधिक दिवाळीचा सारखा तोंडावर सण आहे आणि त्यामुळे साखरचे भाव आणखी वाढतात की काय म्हणून गर्दी वाढायला लागली। बुलढाण्यात तर बोर्ड लागले की एवढीच साखर तुम्हाला मिळणार आहे। संभाजीनगरमध्ये विचार केला तर संभाजीनगरमध्ये काल पुरवठा अधिकाऱ्यांनी थेट जी मॉल आहे मोठमोठाली जिथे सगळी साखर वगैरे मिळू शकतात अशा ठिकाणी जाऊन तपासणी केलेली आहे की खरंच तिथं काही स्टॉक जास्त आहे का, काय परिस्थिती आहे। त्यामुळे प्रशासन देखील आता ग्राउंड लेवलला काम करायला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत सणासुदीचा काळ आहे आणि अशातच साखरेचा अचानक पद्धतीने हा वाढलेला दर सर्वसामान्यांना परवडणारा नाहीये, त्यांच्या चिंतेत भर घालणार आहे। त्यामुळे आता रोज नवीन नवीन या सगळ्या गोष्टीत आता घडामोडी आपल्याला पाहायला मिळू शकतात। कुठे साखरची स्टॉक, कुठे चोरी होणार, या सगळ्या गोष्टी आता घडू शकतात आणि त्या दृष्टीने आता बुलढाण्यातली सुरुवात देखील झालेली आहे। त्यामुळे एकंदरीत साखर ही अत्यंत महत्वाची आहे, रोजच्या घरातला विषय आहे। चहाची सुरुवात साखरेपासून रोज होते आणि त्यामुळे साखर हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि अशातच साखरेचे दर एवढ्या मोठ्या प्रमाणात अचानक वाढल्याने सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे। लोकांच्या जी गणित आहे महिन्याकाठीचं त्यात देखील याची फरक पडलेला आहे। आता या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जी दुकानं आहे किंवा जी व्यापारी आहे साखर उत्पादन करणारे त्यांना देखील आता एक नियम घालून दिलेला, एक मर्यादा दिलेली आहे। त्याच्यावरती जर स्टॉक साखरेचा आढळला तर त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते। आता तुम्ही जसं सांगितलं की साठवणूक ही जे साठा जो आहे तर तो कुठेतरी स्टॉक करून ठेवला जाऊ शकतो किंवा तसं पद्धतीने व्यापारी करतायत असं देखील आरोप होतोय। त्यामुळे यावर आता कारवाई करायची गरज आहे, कारण असंच राहिलं आणि साखरेचे दर मोठ्या प्रमाणात वाढले तर याचा भडका उडू शकतो। कारण साखर ही सर्वसामान्यांच्या रोजचा विषय आहे, घरातला विषय आहे। त्यामुळे साखरेचे दरच जर अचानक वाढल्याने याचं चिंतेचं भर पडली, आता त्याचे काय परिणाम जाणवते आणि केंद्र सरकार यावर काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी, आणि हाच तोडगा महत्त्वाचा असणार आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन।